आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर एक नवा वाद उफाळून आलाय। सिंहस्थ ध्वज शिलान्यास पूजन सोहळ्याच्या प्रसंगी पोलिसांनी महिला आखाड्याच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखल्याचा आरोप त्रिकाल भवंता यांनी केलाय। या प्रकरणी आपण कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगून भवंता म्हणाल्या की सिंहस्थ कुंभमेळा महिला आखाड्याला जर विचारणार नसतील तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। त्रिकाल भवंता म्हणाल्या की पोलिसांनी आपल्याला घटनास्थळी जाऊ न देता बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवलं। या प्रकारामुळे महिला आखाड्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असून आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदन देऊन कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आज देशाच्या संसदेत महिलांना 50% आरक्षण दिलं जात आहे। सर्व क्षेत्रात महिला नेतृत्व करत आहेत। असे असताना सनातन धर्माच्या आणि कुंभमेळ्याच्या सर्वोच्च धार्मिक कार्यात महिला आखाड्यांना पुरेसे नेतृत्व का दिले जात नाही? महिला संतांना अशा प्रकारे धार्मिक कार्यात अडसर का निर्माण केला जात आहे, असा सवाल साध्वी त्रिकाल भवंता यांनी केला। दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये बोलताना साध्वी भवंता म्हणाले की महिला आखाड्यांना कुंभमेळ्यामध्ये कोणतेही स्थान दिले जात नाही असे आतापर्यंत दिसून आलेले आहे। जर आम्हाला काही महत्त्वाचं नसेल तर आम्ही या सिंहस्थ कुंभ पर्वामध्ये सहभागी व्हावे की नाही असा प्रश्न पडला असून प्रशासन कोणतीही मदत करत नाही, जाणून बुजून सहकार्य होत नाही असा देखील आरोप त्यांनी यावेळी केलाय। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। मला अतिशय आनंद वाटतो की नाशिकचं प्रेस मीडिया एका साध्या मेसेजवरती आपण इमिजिएटली येता रिस्पॉन्स देता, याच्यावरून दिसते की जागरूकता किती आपल्या। आणि विशेष म्हणजे नेहमीसारखंच प्रत्येक घटना चांगली असो वाईट असो धार्मिक असो कुठली घटना असो आपण सर्वांचे सहकार्य असते आणि ताबडतोब हिरिरीने आपण त्यात स्टेप्स घेऊन आपण ते कामं करता। कोणाला न्याय मिळवून द्यायचे विषय असो किंवा कोणाच्या धार्मिक भावनांचा विषय असो किंवा हल्ली नाशिकमध्ये काही गोष्टी चालल्या आहेत ते क्रिमिनल ऑफेन्सेस असो, त्यावर तर तत्परतेने मीडिया एक डोळे लाईव्ह डोळे आणि आपल्यामार्फत सर्वांकडे दूरदाराजपर्यंत खेड्यापाड्यात आज हा मोबाईल प्रत्येकाकडे आहे, याच्यावरनं यूट्यूबच्या मार्फतातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फतातून प्रिंट मीडियाच्या मार्फतातून ही न्यूज जाते, कुठली न्यूज वाऱ्यासारखी पसरते। त्यामुळे आपण सर्व एक सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून इतक्या तत्परतेने काम करतात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद। आता आपल्याला वाटत असेल की तातडीने ही मीटिंग का बोलवली आणि कॉन्फरन्स का घेतली। आता आपल्या सर्वांना ज्ञात आहे की घातलेल्या कुंभमेळ्यात विविध आखाडे सहभाग होत आहेत। त्यात विशेष करून बाहेरगावचे स्टेटमधले आखाडे इथे सहभागी होतात। मागच्या वेळेस देखील सिंहस्थ आपल्या मीडिया आणि चॅनल्समुळे इतकं सक्सेसफुल झाला की नाशिकचं नाव लौकिक झालं। आता यावेळेस देखील मागच्या वेळेसारखंच आपल्याकडून सहकार्य अपेक्षित आहेत। आता जसे विविध आखाडे त्यात एक परी आखाडा म्हणून साध्वीजी आल्यात, साध्वी त्रिकाल भवंता, ते आपल्याला त्यांचं परिचय पण देतील। पण आपल्याला मला वाटतं सर्वांना ज्ञात आहे की मागच्या सिंहस्थमध्ये सरकारने आणि ओव्हरऑल जी सिंहस्थ जी कमिटी होती त्यांनी त्यांना फार चांगलं सहकार्य केलं होतं। त्यांना सर्व सेवा दिल्या होत्या, त्यांना आर्थिक मदत केली होती आणि स्त्री साध्वी असल्या कारणाने त्यांना जी काय व्यवस्था आहे ती सगळी बघितली होती आणि त्या समाधानी होऊन आपल्या उज्जैन गावी गेल्या होत्या। यावेळेस ते मागील 6 महिन्यापासून आलेल्या आहेत इथे आणि आता त्यांची हीच अपेक्षा आहे इथल्या सिंहस्थ मंत्र्यांकडे आणि बाकी पदाधिकाऱ्यांकडे की बा त्यांना ते एकमेव स्त्री साध्वी परी आखाडा असल्याने त्यांना ज्या दुसऱ्या आखाड्यांना ज्या सेवा देणार आहेत त्या सेवा देण्यात यावं। मी आपला जास्त वेळ न घेता मी त्यांच्याकडे हे करतो। साध्वीजी थोडं